वंदे मातरम गीताचा प्रचार व प्रचार करण्याची जबाबदारी प्रत्येकाची। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन। वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्षपूर्तीनिमित्त प्रदेश भाजपतर्फे वंदे मातरमचे समूह गाण। देशभक्ती जागृत करणाऱ्यांच्या वंदे मातरम गीताचा प्रत्येकाने गौरव करायला हवा। वंदे मातरम कडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत या गीताचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी केले। राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्षपूर्तीनिमित्त प्रदेश भारतीय जनता पार्टीकडे प्रदेश कार्यालयात वंदे मातरमच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रम संपन्न झाला। त्यावेळी श्री चव्हाण बोलत होते। या कार्यक्रमात संपूर्ण वंदे मातरमचे समूह गायन झाले, तसेच स्वदेशी वस्तू वापराचा संकल्प सोडण्यात आला। या कार्यक्रमाला राजेश वानखेडे, प्रवीण पोटे पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माधवी नाईक, ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर, माजी सुरेश हळवणकर, मुख्यालय प्रभारी रवींद्र अनारसपुरे, कार्यालय सह प्रभारी सुमंत घैसास, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, ओमप्रकाश चव्हाण, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते गणेश खंडकर यांनी वंदे मातरम गीताचा स्फूर्तिदायक इतिहास कथन केला।